खरं तर त्या अशा काही महिला कलाकारांपैकी एक आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत फक्त एकाच चित्रपट निर्मात्यासोबत काम केलं। 1955 सालचा चित्रपट झनक झनक पायल बाजे हा फक्त एक सिनेमा नव्हता, तो भारतीय शास्त्रीय नृत्याचा उत्सव होता। पण खूप कमी लोकांना माहिती आहे की या चित्रपटासाठी संध्याजींनी जवळपास 2 वर्ष कठोर कथ्थक प्रशिक्षण घेतलं। काही मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितले की दररोज 8 ते 10 तास रियाज करणं ही त्यांची दिनचर्या झाली होती। पाय सुजणं, जखमा होणं हे सगळं सहन करत त्यांनी परिपूर्णता साधली। शूटिंग दरम्यान एकदा त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, पण त्यांनी शूट थांबवायला नकार दिला, कारण त्यांच्या मते कलाकाराने वेदनेवर विजय मिळवला पाहिजे। हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आणि संध्याजींचं नाव इतिहासात कोरलं गेलं। 2 आखे 12 हात या चित्रपटात त्यांची भूमिका लहान होती पण प्रभावी होती। एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी वातावरण अत्यंत गंभीर असे। 6 कैद्यांसोबत काम करताना त्यांना खऱ्या आयुष्यातील कैद्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागला। एक प्रसंग असा होता जिथे त्यांना रडायचं होतं। दिग्दर्शकांनी ग्लिसरीन वापरण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी तो नाकारला। काही मिनिटांसाठी त्या सेटवर एकट्याच शांत बसून राहिल्या आणि खरंच त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि तसाच त्यांनी तो सीन केला। परिणामी तो सीन आजही लोकांच्या लक्षात आहे। संध्या यांचे शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण आणि अभिनयातील नैसर्गिकता यामुळे त्या व्ही शांताराम यांच्या चित्रपटांचा अविभाज्य भाग बनल्या। पिंजरामधील चंद्रकलाच्या भूमिकेनं त्यांच्या कारकिर्दीला एक नवी उंची दिली। मराठी चित्रपटसृष्टीतील एक अमर कलाकृती म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान टिकवून ठेवणारा चित्रपट म्हणजे पिंजरा।